31 आणि नव्या वर्षाला जितकं महत्व असतं तितकंच किंवा त्याहून जास्त महत्व असतं ते मार्च एंडिंगला. कारण मार्च एंडला लहान मोठ्या व्यावसायिकांपासून ते अगदी बिग बिलियन बिझनेसमॅन पर्यंत सगळ्यांनाच टॅक्स भरायचा असतो. कंपनीचं ऑडिट करायचं असतं. लहान मोठ्या पतसंस्था, बँका यांना टॅली करण्यासाठी दिलेली कर्ज रिकव्हर करायची असतात. त्यामुळेच मार्च एंडची भीती, टेन्शन आणि गडबड सगळीकडेच असते. जसं 31ला नवीन वर्षामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बदलायच्या ठरवतो, अगदी तसंच फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची इच्छा असणाऱ्या पण कधीही न करणाऱ्या पब्लिकसाठी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी सुद्धा मार्च एंड ही एक चांगली संधी असते. पण आज आपण मार्च एंडिंगच्या आधी करायच्या 10 महत्वाच्या कामांबद्दल बोलणार आहोत. ही कामं जर पार पडली तर तुमचा आर्थिक फायदा तर होईलच, पण भविष्यामध्ये भराव्या लागणाऱ्या भरमसाठ टॅक्सची कटकट सुद्धा आता काहीशी कमी होईल. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. मार्च एंडिंगच्या आधी करायला पाहिजे असं पहिलं काम म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी इन्व्हेस्ट करायचं. जुन्या टॅक्सेस सिस्टीमचा पर्याय निवडणाऱ्यांनी काही बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना टॅक्स साठी सवलत मिळू शकते. पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांसारख्या योजना आणि गुंतवणुकीचे जर पर्याय आपण निवडले तर तुमचा टॅक्स थोडाफार कमी होऊ शकतो. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हे पर्याय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरणारे असतात. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे असं दुसरं काम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला असेल आणि जर त्यासाठीचा प्रीमियम देखील तुम्ही भरत असाल तर सरकार सेक्शन 80D च्या नियमानुसार तुम्हाला टॅक्स मध्ये सूट देतं. स्वतः किंवा कुटुंबासाठी किंवा आई वडिलांसाठी इन्शुरन्स काढला असेल तर प्रत्येक पॉलिसी मागे 25,000ची सूट मिळते. म्हणून मार्च एंडच्या आधी प्रीमियम भरला तर तुम्ही अगदी छोटीशी का होईना पण रक्कम टॅक्स मध्ये कट होण्यापासून वाचवू शकता. इतकंच नाही तर नवीन पॉलिसी इश्यू करून टॅक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करून घेऊ शकतो. मार्च एंडिंगच्या आधी करायला पाहिजे अशी तिसरी गोष्ट म्हणजे टीडीएस कट न होऊ देणं. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक कंपन्यांच्या HR कडून गुंतवणुकीची कागदपत्र मागितली जातात. जर तुम्ही LIC रिसीट, रेंट अग्रीमेंट, मुलांच्या ट्युशन फीची रिसीट सबमिट केली नाही तर तुमचा मोठ्या प्रमाणावर टीडीएस कापला जातो. बरं, तो परत मिळत असला तरी त्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. टीडीएस एम्प्लॉईच्या एकूण वार्षिक सॅलरी आणि त्याच्या स्लॅबच्या हिशोबाने ठरवला जातो. म्हणून जास्तीत जास्त प्रूफ सबमिट करून ते कंपन्यांना दिलं तर तुम्ही टीडीएस थोडाफार कट होण्यापासून वाचवू शकता. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे अशी चौथी गोष्ट म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स. तुमचा एकूण टॅक्स हा 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल 15 मार्च पर्यंत ऍडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरणं अनिवार्य होतं. ती संधी हुकली असल्यास 31 मार्च पर्यंत देखील तुम्ही हे काम करू शकता, जेणेकरून कलम 234B आणि 234C अंतर्गत लागणारा दंड जो महिन्याला 1% लागतो तो आपल्याला टाळता येईल. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे अशी पाचवी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड बिल आणि EMI फेडण्याची. जर तुम्ही कर्जावर किंवा क्रेडिट कार्डवर कोणती वस्तू घेतली असेल, तुमचा EMI जात असेल, पण मार्च महिन्याचा EMI चुकूनही बाउन्स होऊन द्यायचा नाही. तो लगेच आणि तातडीने भरा, कारण जर आपण इथं चूक केली तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. कारण मार्च एंडिंगला बँका रिकव्हरीवर जास्त फोकस करत असतात, तुमचा रेकॉर्ड तयार होत असतो. म्हणून जर इथे इन्स्टॉलमेंट चुकला तर भविष्यात त्याचा खूप मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागतो. मार्च एंडिंगच्या आधी करायला पाहिजे अशी सहावी गोष्ट म्हणजे टॅक्स सेव्हिंग FD. इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अनेक लोक टॅक्स सेव्हिंग FDचा वापर करत असतात. बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही अशा FD करू शकता. फक्त ही FD तुम्हाला कमीत कमी 5 वर्षांची करावी लागते. याचा इंटरेस्ट रेट प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा ठरलेला असतो. कमीत कमी 500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त कितीही रुपयांची FD तुम्ही करू शकता. या जुगाडामुळे तुम्ही 1.5 लाखांपर्यंत टॅक्स वाचवू शकता. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे अशी आठवी गोष्ट म्हणजे होम लोन स्टेटमेंटची. जर तुम्ही होम लोन घेतलं असेल तर मार्च एंड तुम्हाला कर्जाच्या मूळ रकमेवर म्हणजेच प्रिन्सिपलवर 1.5 लाखांची टॅक्सची सवलत मिळते. तर व्याजावर म्हणजेच इंटरेस्टवर सुद्धा 2 लाखांपर्यंत टॅक्सची सवलत देऊ शकतात. आणि हा फायदा मार्च एंडिंगच्या आधीच घ्यावा लागतो. त्यासाठी मार्चच्या आधीच बँकेकडून या होम लोनचे स्टेटमेंट काढून कंपनी किंवा CA ला सबमिट करा. बरेच नियम आणि अटी असल्या तरी सुद्धा तुम्ही या पर्यायाच्या माध्यमातून तुमच्या घरासाठी तब्बल 3.5 लाखांपर्यंतचं व्याज हे वाचवू शकता. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे अशी 9वी गोष्ट म्हणजे
वर्षाचा जमा खर्च काढा. होय, मार्च एंडिंगला बँका, कंपन्या, लहान मोठे स्टार्टअप आपल्या वर्षभराच्या व्यवहाराचं ऑडिट करतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा स्वतःचा जमा खर्च देखील नीट मांडू शकता. तुम्ही वर्षभरामध्ये कमाई कुठून केली, खर्च कुठे झाला, गुंतवणूक झाली की नाही, पैशांच्या अडचणी कशा आल्या, या सगळ्याचा वर्षभराचा आढावा मार्च एंडिंगला घेणं फायद्याचं ठरू शकतं. यातून तुमच्या नवीन वर्षाला एक प्रकारची आर्थिक शिस्त देखील लागू शकते. मार्च एंडिंगच्या आधी करायलाच पाहिजे असं 10वं काम म्हणजे फायनान्शियल गोल्स. मागील वर्षामध्ये आपण कुठे आर्थिक चुका केल्या, फायदा कशातून झाला, हे एकदा झालं की मार्च महिन्याच्या आधीच तुम्हाला पुढील वर्षासाठी एक प्रॅक्टिकल फायनान्शियल गोल्स ठरवून घेता येऊ शकतं. हे फायनान्शियल गोल्स वर्षभरात कर्ज फेडून टाकणं, 20 लाखांची सेव्हिंग करणं, असं कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. तर या होत्या मार्च एंड पूर्वी करायच्या 10 गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच, पण तुमचे टॅक्स मधून कट होणारे पैसे सुद्धा वाचतील. बाकी मार्च एंडिंग आधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही मार्च एंड पूर्वी टॅक्स मधून वाचण्यासाठी काही युनिक ऑप्शन शोधून काढलेत का? असं असेल तर ते ऑप्शन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि आर्थिक घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्राच्या मातीत आर्थिक साक्षरता आणणारा अर्थक्रांती.